नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सोपे गणित या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आपण पाहणार आहोत 30 60 90 प्रमेय. हा अतिशय महत्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीनं आणि यावर आधारित प्रमेय असतो, गणित पण असतात. चला तर पाहूया मग त्याला समजून कसं घ्यायचं. अतिशय सोपं आहे. एक कोण 30चा, दुसरा कोण 60चा, तिसरा 90चा. मग 30 अंश कोणासमोर येईल आणि 60 अंश कोणासमोर, कन्फ्यूज व्हायचं नाही. याचं वर्गीकरण कसं करायचं, अगोदर वर्णन करा. चला मग आता वर्णन करते वेळेस काय करायचं, त्रिकोण पी क्यू आर मध्ये कोण आर 30 अंश, कोण पी 60 अंश, म्हणून कोण क्यू कितीचा झाला 90चा. मग हा त्रिकोण काय झाला, म्हणून 30 60 90चा झाला. म्हणून त्रिकोण 30 60 90च्या कशानुसार, प्रमेयानुसार. मग या प्रमेयानुसार काय, 30 अंश कोणासमोरील जी बाजू आहे ना, ही बाजू, हिचं नाव काय, पी क्यू. ही कर्णाच्या 90 अंश कोणासमोरील बाजू कोणता, कर्ण. मग ही बाजू कर्णाच्या निम्मी असते. निम्मी म्हणजे काय, 1/2. मग आता बघा, 30 अंश कोणासमोरील बाजू कोणती आहे, पी क्यू. मग पी क्यू बरोबर 1/2 गुणिले कर्ण कोणता, पी आर. आणि ह्याला कारण काय, 30 अंश कोणा समोरील बाजू. ओके. मग आता 60 अंश कोणासमोरील बाजू किती असते, मग 60 अंश कोणासमोरील बाजू, क्यू आर. मग क्यू आर बरोबर वर्गमुळात 3/2. वर्गमुळात 3/2 कोणाच्या, कर्णाच्या. ह्याला पण कारण काय, 60 अंश कोणा समोरील बाजू. विद्यार्थ्यांनो, हे जर तुम्हाला कळालं तर तुमचं गणित चुकतच नाही, उपयोजनात्मक गणित चुकतच नाही. कारण प्रमेय पण येतो आणि त्यावर आधारित गणित पण सोडवता येते. हे उपयोजन लक्षात आल्याशिवाय तुम्हाला गणित येणार नाही. विद्यार्थ्यांनो, असंच तुम्ही या चॅनल सोबत राहा, म्हणजे तुम्हाला छोटे छोटे आणि महत्वाचे गणित मी चुटकीसरशी एकदम सोप्या पद्धतीने कसे सोडवायचे हे सांगतो. ठीक आहे. मग त्यात कळाला ना तुम्हाला 30 60 90चा प्रमेय. ठीक आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन एक छोटा छानसा व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन येणार. त्यामुळे तुम्ही काय करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके.